सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. उद्या आपला शिपाईचा आणि लिपिकचा दोघी पेपर आहेत. ज्यांचे दोघं पेपर असतील त्यांनी वेळेचं योग्य नियोजन करा. त्या पद्धतीने आतापासून तयारी करून ठेवा की पेपर दिल्यानंतर कसं जायचं आहे दुसऱ्या सेंटरला. ज्यांचा एका सेंटरला असेल त्यांच्यासाठी जास्त धावपळ नाही आहे, पण ज्यांचा सेंटर लांब असतील त्यांनी वेळेचं योग्य नियोजन करून दोघी पेपर द्या. असं म्हणू नका की एकच पेपर देणार आहे. दोघी पदं खूप महत्त्वाची आहेत. शिपाई पद ही तेवढेच खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठीही खूप स्पर्धा आहे आणि लिपिकसाठीच खूप स्पर्धा आहे. बाहेरच्या शिपाई पदापेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे शिपाई पद हे वेगळे आहे. त्याचा पगारही वेगळा आहे. महाराष्ट्राच्या शिपाईचा पगार आणि मुंबई उच्च न्यायालयातील शिपाईचा पगार याच्यात खूप तफावत आहे. महाराष्ट्राचा क्लर्क तर मुंबईचा शिपाई सेम पगार आहे. त्याच्यामुळे पोस्ट चांगली आहे. चांगली तयारी करा. त्या दृष्टीने सगळ्यांची तयारी झाली असेल यात काही शंका नाही. आपण गेल्या 2-3 महिन्यापासून सोबत होतो आणि त्या दृष्टीने तयारी करत होतो. काही सराव पेपरही घेतले. मी तुम्हाला आज ग्रुपला एक पुस्तक टाकलं होतं, चालू घडामोडी जनरल नॉलेज. या पुस्तकाचं सांगायचं म्हटलं की याच्यात सगळी बेसिक माहिती आहे आणि शिपाई पदासाठी या पुस्तकातून जवळजवळ 10 ते 15 प्रश्न ॲज इट इज राहतील. या पुस्तकातली जी माहिती आहे ना ती सर्व पुस्तकांमध्ये आहे. आता फॉर एक्झाम्पल सत्यशोधक समाजाची स्थापना इथं दिलं आहे यांनी खाली. हे जे पॉईंट आहेत ना हे प्रश्न तयार होतील शिपाई पदासाठी. याच्यातले प्रश्न तयार होतील म्हणून सांगतो की हे पुस्तक तुम्हाला 10 ते 15 मार्क मिळून देईल. त्या पद्धतीने तुम्ही तशी तयारी करा. सर्वप्रथम मी शिपाई पदासाठी बोलणार आहे की 30 मार्काचा पेपर आहे. 30 मार्काच्या पेपरमध्ये 20 प्रश्न खूप सोपे असतील. 10 प्रश्न हे तुमचे मेरिट ठरवणारे असतील आणि ते 10 प्रश्नच तुम्हाला ट्रॅकल करायचे आहेत. 10 प्रश्नही ते एवढे कठीण नसतील, तेही सोपेच असतील, पण ते थोडीशी काठिण्य पातळी जास्त असेल की तुम्ही आत्तापर्यंत किती अभ्यास केला आहे हे दिशा ठरवणारे ते 10 प्रश्न असतील. तर त्या हिशोबाने पहिले 20 प्रश्न आपले करून घ्यायचे की जे आपल्या आवाक्यात आहेत. 20 प्रश्नामधून कमीत कमी 17-18 तुमच्या बरोबर पाहिजे. आउट ऑफ 3 मिळाले तरी चालतील आणि जे 10 आहेत त्याच्यातलं तुम्हाला 5-6 मार्क घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जर शिपाई पदाची पोस्ट हवी असेल तर 25+ मार्काची तयारी ठेवा. 25+ मार्क असतील तर तुमचे 101% तुम्हाला नोकरी मिळणार आहे. आजचा दिवस तुमच्या हातात आहे. उद्यापासून तुमची लाईफ चेंज होणार. उद्याचा पेपर दिल्यानंतर तुमचं पुढचं भविष्य ठरवणार की आपण परत अभ्यास करायचा की नोकरी आपल्याला मिळाली आहे हे उद्या तुम्हाला ठरवणार. आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर कुठलाही असो, पेपरला अभ्यासापेक्षा महत्त्वाचा असतो तुमचा आत्मविश्वास. तुम्ही जेवढे कॉन्फिडन्स तेवढा पेपर छान जाणार. काहींचा अभ्यास झालेला नसतो पण कॉन्फिडन्स खूप असतो, त्याच्यामुळे जे येत नाही ना तेही त्यांना येतं. कधीतरी वाचलेलं असतं आणि ते तिथं आठवतं. तसंच उद्याचा पेपर तुमचं जनरल नॉलेज ऐवजी तुमचा कॉन्फिडन्स चेक करण्याचा पेपर आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की पेपरला घाई करायची नाही. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आहे नाही. शेवट विचारायचं आहे की महाराष्ट्राचे खालील मुख्यमंत्रीपद कोणी भूषवलेले नाही असा प्रश्न असेल आणि आपण घाईघाईमध्ये जर तिथं ऑप्शन असेल देवेंद्र फडणवीस लगेच आपण टिक करून टाकतो. पण प्रश्न काय विचारला आहे की कोणी पद भूषवलेले नाही. म्हणून प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा आहे नाही. काय विचारलं आहे प्रश्न हा जेवढा तुम्ही स्लोली हळू वाचणार तेवढा उत्तराच्या जवळ पोचणार. पुन्हा एकदा सांगतो प्रश्न वाचताना घाई करायची नाही. हळू प्रश्न वाचायचे. राहिलं 30 प्रश्न. 30 प्रश्नांचं नियोजन करून घ्या. 3 ते 4 प्रश्न मराठी व्याकरणाचे असतील. 4 ते 5 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे असतील आणि बाकी जनरल नॉलेज असेल. या व्यतिरिक्त तुम्हाला काही येणार नाही. खूप सोपा पेपर राहणार आहे. नदी प्रणालीवर प्रश्न असेल, पर्वत प्रणालीवर प्रश्न असेल, महाराष्ट्रातील जिल्हे, महाराष्ट्रातील तालुके किंवा महाराष्ट्रातील महत्त्वाची जी पदं आहेत, महाराष्ट्रातील लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, राज्य मानवी लोकसेवा आयोगाचे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या आता रुपाली चाकणकर आहेत. पण विचारलं तर तिथं रुपाली चाकणकरच उत्तर द्या, कारण की पेपर हा 1 महिन्याआधी 15 दिवसाआधी सेट झालेला आहे. त्यांनी जरी राजीनामा दिला आहे तरी जर विचारलं की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत तर रुपाली चाकणकरच उत्तर द्या. अशा पद्धतीने तुमचा शिपाईचा पेपर दुपारून आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो ज्यांचे सेंटर लांब असतील त्यांनी तसे नियोजन करून जा. पेपर हा 11ला सुटेल. मध्ये 11 ते 3-2 वाजेपर्यंत तो जो वेळ असेल तो तुम्ही पुढचा प्रवास कसा करणार याच्यावर
अवलंबून आहे. म्हणून सांगतो पुन्हा एकदा, ज्यांचा शिपाई पदाचा पेपर असेल त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता बोलूया आपण लिपिक पदासाठी. तर लिपिक पदाचा 90 मार्काचा पेपर राहणार आहे. त्या 90 मार्काच्या पेपरमध्ये मराठीचे मराठीचे 10 प्रश्न असतील, इंग्लिश व्याकरण 20 प्रश्न असतील, गणित बुद्धिमत्ता 20-40, कम्प्युटर संगणक प्रणाली याच्यावरचे 10 प्रश्न असतील आणि जनरल नॉलेजचे 10 प्रश्न, असे टोटल 90 प्रश्नांचा पेपर राहील. त्याच्यामध्ये 70 प्रश्न खूप सोपे असतील. फक्त वरचे 20 ते 30 प्रश्न हे मेरिट वाढवणारे असतात आणि तेच प्रश्न आपल्याला ट्रॅव्हल करायचे आहेत. सोप्याकडून कठीणाकडे जा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आपल्याला, एक ना धर भाराभार चिंध्या करू नका. जे सोपं आहे ना, सुरुवातीचा समजा तुमचा पेपर हातात आला आणि तुम्हाला 90वा प्रश्न एकदम सोपा वाटत असेल तर तो सोडून घ्या आधी. जो प्रश्न सोपा तिथून सुरुवात करायची, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. पुन्हा एकदा सांगतो, शिपाई पदाचे जसे 30 प्रश्न असतात तसे लिपिकसाठी 90 प्रश्न असतील आणि 90पैकी तुम्हाला 50+ पाडायचे आहेत, तरच तुम्ही पुढे टायपिंगसाठी पात्र राहणार आहेत. पेपर देताना मनात तयारी करा की मला या पेपरमध्ये 70+ कसे मार्क येतील, या हिशोबाने तुम्ही तयारी करा आणि तसं करा. आजही वेळ आहे, रिव्हिजन करा. जे तुमच्याकडे आहे तेच वाचा, नवीन काही वाचू नका. जे आपण आधी ग्रुपला प्रश्न घेतले असतील तेवढेच प्रश्न बघा, परत रिव्हिजन करा. खूप सोपे प्रश्न असतील. तुम्हाला उद्या पेपरमध्ये जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला वाटेल अरे हे तर आपलं झालेलं आहे. असे बरेचसे प्रश्न असतील जे आपण ग्रुपला घेतलेले आहेत तेच तुम्हाला पेपरमध्ये दिसणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो की दोघी पेपरसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पेपर झाल्यानंतर आपण प्रश्नपत्रिका विश्लेषणासाठी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि उद्याच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.